नमस्कार. मी कनिका कपिल खैरे. येत्या 29 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता मुक्ताई मंदिरात ग्रामसभा भरण्यात आलेली आहे. तर ग्रामस्थांना मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही या ग्रामसभेला सगळे उपस्थित राहावे. त्याचबरोबर मला एक थोड्या गोष्टी म्हणजे ग्रामस्थांना सांगायच्या आहेत आणि ग्रामपंचायतच्या गोष्टी ज्या ग्रामस्थांना माहीत नाही त्या गोष्टी मला आज सांगायच्या आहेत. सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगते मी. हा माझा करारनामा आहे आणि हा माझा आट आहे. ग्रामपंचायतनी काय केलेलं आहे, विनोद भाऊसाहेब भांबरे यांना आम्ही करार लिहून दिला होता. 2015 का 14चा आहे हा करारनामा. सॉरी 2012चा करारनामा आहे. ह्यांच्याकडून 7.5 लाख रुपये येणं बाकी आहे आणि 7.5 लाख रुपये अकाउंट ट्रान्झॅक्शन दिसत होतं. तर आमचं स्पष्ट म्हणणं होतं की जर तुम्ही म्हणताय 7.5 लाख रुपये पेमेंट दिलंय तर तुम्ही आम्हाला ते कॅश रिसीट दाखवा, जर कॅश थ्रू दिली आहे तर. कारण की ह्यांनी तो व्यवहार माझ्या सासूबाईंबरोबर केला होता आणि माझ्या सासूबाई कॅन्सर पेशंट असल्यामुळे ते एक्सपायर झालेल्या आहेत आणि मग आता तो व्यवहार आम्ही बघत होतो. मग त्याच्यानंतर ह्यांनी काय केलं, त्या करारनामाला खरेदी खताचा फॉर्म जॉईन केला आणि खरेदी खत लावलंय असं दाखवून त्यांनी माझ्या नावावरचा अट दुसऱ्याच्या म्हणजे विनोद भांबरे यांच्या नावावरती तयार केला. त्याचबरोबर विनोद भांबरेंनी जो माझा अट म्हणजे 2 BHK फ्लॅट आहे तो 2 BHK फ्लॅट त्यांच्या विनोद भांबरेंच्या नावावर केल्यानंतर त्यांनी दुसरी गोष्ट काय केली, फ्लॅट त्यांच्या नावावर ट्रान्सफर झाल्यावरती त्या फ्लॅटचा ताबा अद्याप आमच्याकडेच आहे. आम्ही त्यांना ताबा दिला नाही कारण का पेमेंट आलेलं नाहीये. तर त्यांनी तो अट तयार करून घेतला भाऊसाहेबांकडून. त्या भाऊसाहेबांकडून अट तयार करून घेऊन त्याचा जर व्हॅल्यू बघितली तर 16 लाख रुपये आहे आणि त्यांनी त्याच्यावरती यशवंतराव चव्हाण ही पतसंस्था आहे, त्याच्यात त्यांचेच पप्पा चेअरमॅन आहेत विनोद भांबरेंचे. यशवंतराव चव्हाण ही पतसंस्था आळेफाटेला आहे आणि त्या आळेफाटेला यांनी काय केलं, 16 लाखाची व्हॅल्यू आहे त्या फ्लॅटची. त्या ग्रामपंचायतच्या आट्यावरतीच लिहिलेलं आहे 80% व्हॅल्यू आणि त्यांनी जो लोन दिलाय तो 25 लाख रुपये दिलाय. म्हणजे 25 लाख रुपये दिलेला हा सगळ्यात मोठा पहिला. म्हणजे असे अनेक लोक आहेत की त्यांच्याबरोबर असे फ्रॉड झालेले आहेत. मग ग्रामपंचायत असो या पतसंस्था असो, जर स्वतः चेअरमॅन असतात तर चेअरमॅन अशी ही गोष्ट कशी करतो, म्हणजे चेअरमॅन असेल म्हणून त्याचा काही उपयोग करून घ्यायचा का? यशवंतराव चव्हाण पतसंस्था आळेफाटा. हा म्हणजे त्यांचा मुलगा आहे विनोद भाऊसाहेब भांबरे. त्याचबरोबर आज 29 ऑगस्ट रोजी मी नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये माहितीच्या अधिकारी खाली 3 फॉर्म दिले होते. त्यांनी मला ती माहिती दिली नाही, टाळाटाळ करतात. ते म्हणतात तुम्ही इथे या, पडताळणी करा. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही फाईल तयार ठेवा ना, पडताळणी करायची काय गरज आहे. ते बोलले तुम्हाला खूप खर्च येईल, असं होईल तसं होईल. म्हटलं ठीक आहे, काय खर्च येईल तो मी पैसे देईन तुम्हाला, तुम्ही मला पेपर्स द्या ना. तर ते म्हटले नाही, तुम्ही इथे या, तुम्हाला जे जे पेपर्स पाहिजेत ते आम्ही तुम्हाला पुरवतो. त्याचबरोबर नंतर ते थोड्या 2 दिवसांनी एका व्यक्तीकडे जातात. त्या व्यक्तीला म्हणतात त्यांना सांगा माहितीच्या अधिकारी खालचे फॉर्म रिटर्न घ्यायला, म्हणजे मी जे माहिती मागितले ते फॉर्म रिटर्न घ्या, तुमच्या काही नोंदी असतील त्या आम्ही फ्री मध्ये करून देतो, काहीच काय चार्जेस घेणार नाही. ठीक आहे, असं मला ऑफर देण्यात आली. हा गोष्ट अशी खरेदी खर्च केले, खरेदी खत नुसते करारनाम्यावर खरेदी खत केले. हो, करारनामा मागे लावला. येस, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, त्यांची पूर्ण बॉडी त्याला जबाबदार आहे ना अशा चुकीच्या गोष्टी करायला. हो, आणि परत मी जेव्हा पोलीस स्टेशन वगैरे सगळं म्हणजे मी म्हटलं मी मीडियामध्ये हा विषय घेणार आणि मी पोलीस स्टेशनला मी अर्ज वगैरे केले, तर लगेच त्यांनी 2-3 दिवसात ते लगेच त्यांनी करारनामा परत माझ्या नावावर म्हणजे ग्रामपंचायत अट परत माझ्या नावावर ट्रान्सफर केलं त्यांनी. हा, पूर्ण त्यांना जाणवलं की आता आम्ही थांबणार नाही, हे पुढे विषय वाढणार. तर ही गोष्ट एक झाली. अशा अनेक गोष्टी आहेत. आता 29 ऑगस्टला जी ग्रामसभा होणार आहे तर त्यांनी काय केलं, एक नोटीस दिली आहे सदस्यांना. अद्याप कुठल्या सदस्यांना नोटीस दिली नव्हती, फक्त त्यांना तोंडी सांगायचे ग्रामसभा आहे. पण ग्रामसभा कुठं, ग्रामपंचायतच्या वरतीच भरायचे. ह्यांचेच ठराविक लोक, ग्रामस्थ नाही, ग्राम ठराव नाही, काहीच नाही. हेच यांचे पैसे काढणार, हेच यांचे पैसे खर्च करणार. माझं म्हणणं आहे की ठीक आहे बाबा, सांडपाणीला किती खर्च लागलाय, बंदिस्त गटार कुठे बांधलेत, विकास कामे कुठे केलेली आहेत, हे तुम्ही आम्हाला दाखवा ना. तर त्यांनी आता नोटीसमध्ये असे 4-5-10 पॉईंट टाकलेत की आपण ह्या पॉईंटवरती ग्रामसभेमध्ये चर्चा करू. आता हे तुम्ही ठरवणारे कोण? ग्रामसभा कशाला भरवता तुम्ही? ग्रामस्थांचे प्रश्न विचारले ते उत्तर द्यायला सरपंच
भाऊसाहेब किंवा सदस्य, तुम्ही ह्याला उत्तर देणे बंधनकारक आहेत. तुम्ही त्याच्यात पॉइंट्स टाकले म्हणून तुम्ही परत उद्या बोलाल की आम्ही ह्याच गोष्टीवरती चर्चा करणार, कारण का आम्ही त्या नोटीसमध्ये दिलेले आहेत, आम्ही तेच तर ते तसं चालणार नाहीये. मला स्पष्ट माझं म्हणणं आहे की गाडीची दुरुस्ती सारखी सारखी का होते ग्रामपंचायतची, त्याच्यानंतर त्याचबरोबर बंदिस्त गटर कुठे बांधलेले आहेत तुम्ही, त्याच्याच बरोबर स्मशानभूमीला किती खर्च येतो आहे, दरवर्षाला पावसाळ्यामध्ये तुमचे ब्रिजचे कामं निघतात, दरवेळेस तुम्ही विकास कामांमध्ये रस्ते दुरुस्ती केलेले आहेत, विकास कामे केलीत तर कुठे कुठे केलेली आहेत. आज बेनके दादा असो, कोराळे दादा असो, आशाताई असो, त्यांचा जो निधी आलाय, त्यांनी जी कामं केलीत हे गावकऱ्यांना माहिती आहेत. मग तुम्ही 2018 नंतर कुठली कामं केलेली आहेत? वेश जी बांधली शिवाजी महाराजांची, त्या वेशीसाठी पण तुम्ही वर्गणी गोळा केलेली आहे आणि ती वर्गणी गोळा करून तुम्ही ती वेश बांधले. त्याच्या व्यतिरिक्त मला नारायणगावमध्ये कुठलाही विकास दिसत नाहीये. मग तो तुम्ही विकास आम्हाला दाखवा. घनकचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कुणाला दिलेला आहे, त्या कॉन्ट्रॅक्टदारची माहिती पाहिजे आम्हाला. आणि तुम्ही बोलाल परत 29 ऑगस्टला नाही मी पेपर आणले नाही, तर आम्ही सांगितलं होतं तर तुम्ही ते आधी सांगायचं होतं, मग आम्ही ग्रामसभेमध्ये आणले असते. तर माझं म्हणणं स्पष्ट आहे, तुम्ही जेव्हा ग्रामसभा 29 तारखेला जेव्हा घेणार आहे त्यावेळेस तुम्ही हे सगळे पेपर घेऊन येणं जरुरी आहेत आणि बंधनकारक आहे. त्याचबरोबर माझ्याकडे यांचे सगळे स्टेटमेंट आहेत, ह्यांनी किती पैसे काढलेले आहेत आतापर्यंत, म्हणजे पाण्याच्या खाली पाणी पुरवठा, बंदिस्त गटार, कर्मचारी पगार, जवळजवळ 35-30 कोटीचा हे 4 वर्षात खर्च आहे यांचा, 30-35 कोटीचा. आणि अद्याप अजूनपर्यंत आमच्या नारायणगावमध्ये तसा विकास झालेला नाहीये. मग तो कुठे आहेत मला माहिती पाहिजे. 30-35 कोटी कुठे गेलेत? याला सर्व बॉडी जबाबदार असणार आहे, नारायणगाव ग्रामपंचायत. जर तुम्ही खरे असाल तर हे स्टेटमेंट सगळे ऑल स्टेटमेंट जे 15 वित्त आयुक्तचे आहेत, जे तुमची पीडीसी बँक आहे, जे बँक ऑफ इंडिया आहे, त्याचे सगळे स्टेटमेंट, त्याच्यानंतर तुम्ही जे कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्याचे म्हणजे ऑल जे काही पेपर्स असतील, म्हणजे तुम्ही हे काम केलेले आहेत, तर त्याच्यानंतर तुम्ही कसे पैसे काढलेले आहेत. आज कर्मचाऱ्यांना पगार देताय तुम्ही, तर कसे तुम्ही काय डायरेक्ट पैसे काढू शकता का? तुम्ही त्याला चेक देणं गरजेचं आहे. आज त्या अकाउंटमधनं तुम्ही पैसे 30-30 लाख रुपये, 25-50 लाख रुपये एका दिवसाला यांनी 70 लाख रुपयाच्या एंट्र्या मारलेल्या आहेत. एका दिवसाला असं कुठं 70 लाख रुपये लागतात? नारायणगावच्या ठिकाणी यांनी 30 लाख रुपये, 25 लाख रुपये, 70 लाख रुपये अशा सगळ्या एंट्र्या आहेत. त्यांचे सगळे पेपरही आहेत माझ्याकडे आणि मी तुम्हाला हे भर ग्रामसभेमध्ये हे सगळं दाखवणार आहे. आणि हे त्या दिवशी काय करतील की बोलून देणार नाही, ह्यांचे कोणतरी 4-5 लोक ठेवणार की लीला बोलून देऊ नका, हे आपल्याला. मग जर हे खरे असतील ना, ते सगळ्या गोष्टीचे उत्तर ते तिथे देतील आम्हाला आणि हे सगळं ते घेऊन येतील. दप्तर पूर्ण ग्रामपंचायतचं नारायणगावचं तिथे येणं गरजेचं आहे. आणि ते आलं तर तुम्ही जर खरे असाल तर तुम्ही घेऊन याल, आणि जर तुम्ही खरे नसाल तर तुम्ही ते काहीच घेऊन येणार नाही पेपर. जर तुम्ही खरे आहेत तर सगळे हिशोब आम्हाला ग्रामसभामध्ये 29 ऑगस्ट रोजी हे सगळं तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. तुमचं जे म्हणणं आहे काय की त्यांनी जे नोंदी घातल्यात त्या खोट्या करार निश्चित करावं, त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? ग्रामसेवक असं तुमचं काय तशी कारवाई झाली पाहिजे का? त्याबाबत तुम्ही काही पाठपुरावा करणार आहे गुन्हा दाखल करण्यासाठी? हो, मी पाठपुरावा ऑलरेडी करत आहे. ज्यापासून यांनी हे सगळ्या मला जेव्हा कळलंय 30-35 कोटीचा घोटाळा आहे आपल्या नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये, जर तुम्ही एवढे निधी घेतलेले आहेत, मग पैसे गेले कुठे?